राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्तानं मुंबईमध्ये 2 दिवसीय व्याख्यानमालेचं आयोजन। आज दुसऱ्या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत आणि उपस्थितांमध्ये प्रश्नोत्तराचा तास। स्वातंत्र्यवीर सावरकर हे कोट्यवधी लोकांचे हृदय सम्राट आहेत, त्यामुळे सावरकरांना भारतरत्न मिळाला तर भारतरत्नाचाच गौरव होईल, मोहन भागवतांचं वक्तव्य। पाण्यामध्ये मासे पाणी कसं पितात ते कळत नाही, अगदी तसंच सरकारी कर्मचारी कसा भ्रष्टाचार करतात ते कळत नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचं वक्तव्य। मात्र स्वतः खाणार नाही आणि कुणालाही खाऊ देणार नाही असं संघाचं धोरण असल्याचं भागवतांनी स्पष्ट केलंय। भाजपनं रितू तावडे यांचं नाव महापौर पदासाठी घोषित केलं, त्याबद्दल भाजपचं अभिनंदन। मात्र त्यानिमित्तानं भाजपला कळलं असेल मुंबईतला मराठी माणूस हिंदू आहे, संजय राऊत यांचा भाजपला टोला। मात्र तावडे या बाहेरच्या पक्षामधून आलेल्या भाजपकडे स्वतःचा चेहरा नाही, राऊतांची टीका। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती, याचा अर्थ यापुढे संघाच्या कार्यक्रमाला मुस्लिमांना देखील निमंत्रण असेल, संजय राऊतांचं वक्तव्य। तर सलमानला आमंत्रण हा फक्त दिखावा, मोदी फडणवीस भागवत हे सगळे हिंदू मुस्लिम करणारेच, संजय राऊत यांचा निशाणा। संघामध्ये हिंदू मुस्लिम असा भेदभाव नाही, भारत माता की जय मान्य असेल तर संघाचं व्यासपीठ खुलंय, भाजपच्या नवनाथ बन यांचं राऊतांच्या वक्तव्यावरती प्रत्युत्तर। अमेरिकेसोबत केलेला व्यापारी करार हा सरळ राष्ट्रद्रोह आहे, सामनाच्या अग्रलेखामधून केंद्र सरकारवरती टीका। हा करार भारतीय शेतकऱ्यांना गुलामगिरीच्या विहिरीमध्ये ढकलणारा असल्याचा सामनाच्या अग्रलेखामधून उल्लेख। टॅरिफ 50%वरून 18 नाही तर 3%वरून 18%, सामनाच्या अग्रलेखामध्ये उल्लेख। तर गुलामीच्या कराराबद्दल भाजपचा आनंद उत्सव हा विकृत असल्याची देखील टीका। नंदुरबारमध्ये बनावट जन्म-मृत्यू प्रमाणपत्रावरून राजकीय वातावरण तापलं, भाजप नेत्यांना प्रकार माहीत असून प्रशासनाला का कळवलं नाही, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा सवाल। हिना गावित यांची चौकशी करण्याची देखील मागणी। तेलंगणामध्ये महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना झाली आहे, दोषींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी। महात्मा फुलेंच्या पुतळ्यावरती हल्ला म्हणजे सामाजिक समतेवरती घाला, छगन भुजबळ यांचं केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र। संभाजीनगरमध्ये सीटीईटीच्या परीक्षेला जात असताना परीक्षार्थी महिलांची मोठी अडचण झाली आहे। परीक्षा केंद्रावरती कोणतंही मेटल नेण्याची परवानगी नसल्यामुळे अंगावरच्या मंगळसूत्रासह सगळे दागिने केंद्राबाहेर ठेवण्याच्या सूचना, अनेक महिला परीक्षार्थींची अडचण। हिंदुत्व आणि संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्यांच्या राज्यामध्ये महिलांना मंगळसूत्र काढून परीक्षेला बसावं लागतंय। 11 वर्षांच्या सत्तेनंतरही प्रशासनाला मंगळसूत्र आणि कॉपीमधला फरक कळत नाही, ही आपली संस्कृती की सरकारी दडपशाही, अंबादास दानवे यांचा सरकारला सवाल। टीईटीच्या परीक्षेमध्ये मंगळसूत्र काढायला लावल्याच्या तक्रारी मागच्या वर्षी देखील आल्या होत्या, त्यावेळेस कॉपी होत असल्याचा अनुभव आला होता। मात्र या प्रकरणाची चौकशी केली जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। अटल सेतूवरती तात्काळ आपत्कालीन यंत्रणा, हेलिपॅडची सुविधा उपलब्ध करून द्या, मिलिंद नार्वेकर यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र। एक्सप्रेस मार्गावरची वाहतूक कोंडी लक्षात घेता खबरदारी म्हणून उपाययोजना तात्काळ करण्याची मागणी। यवतमाळ शहरामध्ये कचरा संकलन व्यवस्थेचा बोजवारा, ई रिक्षा चालक आणि सफाई कर्मचारी गैरहजर असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक नीरज वाघमारे यांनी स्वतः कचरा संकलनाची गाडी चालवून कचरा गोळा केलाय। कोट्यवधींचा ठेका घेतलेल्या ठेकेदारांवरती नगरपालिकेचा अंकुश नसल्याचा आरोप आहे। बारामतीमधल्या गोविंद बागेमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांनी सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेतली आहे। अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर ही सांत्वनपर भेट झाली आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये उद्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होणार आहे। भाजपच्या मंजुषा नागपुरे, राष्ट्रवादीच्या शीतल सावंत आणि काँग्रेसच्या अश्विनी लांडगे महापौर पदासाठी इच्छुक आहेत, तर लवकरच स्थायी समितीसह अन्य समित्यांचं वाटपही केलं जाईल। काल 22 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडलं, एकूण 68.28% मतदान झाल्याची राज्य निवडणूक आयोगाची माहिती आहे। साताऱ्याच्या कराड तालुक्यामधल्या वाघेरी पंचायत समितीच्या गणामध्ये भाजप उमेदवारांच्या समर्थकांनी निकालापूर्वी गुलाल उधळलाय। निकाल उद्या असून देखील आजच गुलाल उधळल्यामुळे उमेदवाराच्या आत्मविश्वासाची सगळीकडे चर्चा होतीये।
काल 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. उद्या या मतमोजणी होणार असून या सगळ्याची आज निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी मतमोजणी केंद्राचा आढावा घेतलाय. सोलापूरच्या मोहोळमध्ये ईव्हीएम मशीन धाब्यावरती सापडल्याचं प्रकरण समोर आलं. राष्ट्रवादीचे उमेश पाटील आक्रमक पवित्रा घेतलेला त्यांचा दिसला. मात्र ईव्हीएम मशीन अतिरिक्त असून त्यावरती कोणतेही मतदान झालं नसल्याची निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती. रायगड जिल्हा परिषदेमध्ये 100% भाजपचाच अध्यक्ष बसणार. प्रवीण दरेकरांचा विश्वास. दरेकरांचा विश्वास विरोधकांसाठी मोठं आव्हान ठरणार का? उद्याच्या निकालामधून स्पष्ट होईल. परभणी जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता कायम राहील. आमदार राजेश विटेकर यांनी विश्वास व्यक्त केलाय. तर अजितदादांच्या जाण्यामुळे आमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळल्यामुळे प्रचार केला नाही. मात्र जनता आमच्यासोबत असल्याचं देखील विटेकरांचं वक्तव्य. देवखेड ही वेब सिरीज बंद व्हावी यासाठी मंत्री आशिष शेलार यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. वेब सिरीजमध्ये शंकासूर या पात्राची बदनामी होत असल्याचा अनेक चाहत्यांचा आरोप आहे. भास्कर जाधव यांच्या तक्रारीची शेलारांनी दखल घेतली आहे. 10 फेब्रुवारीला मुंबईमधल्या काही भागामध्ये पाणीपुरवठा बंद राहणार तर काही भागामध्ये कमी दाबानं पाणीपुरवठा होणार असल्याची पालिकेची माहिती आहे. दुरुस्तीच्या कामाचा पाणीपुरवठ्यावरती परिणाम. वांद्र्यामधल्या अनेक भागांना याचा फटका बसेल. बीड शहराला सध्या 10 ते 12 दिवसांच्या आड पाणी पुरवठा होतोय. आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडून जलशुद्धीकरण केंद्राचा आढावा. 36 सेगालिटर प्रतिदिन पाणी असताना 10 लाख लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचं समोर आलंय. नगरपालिकेचा ढिसाळ कारभार असं म्हणत विजयसिंह पंडित यांची टीका. आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये पांढरकवड्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहामध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण आहे. भाजप आमदार राजू तोडसाम यांनी वसतिगृहाला भेट दिली असता हे प्रकरण उघडकीस आलंय. अनेक गोष्टींचा अभाव असल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यामधल्या बोंडगाव परिसरामध्ये तणनाशक फवारणीमुळे मक्याच्या पिकाचं नुकसान झालंय. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आर्थिक मदतीची मागणी. तर पंचनामे पूर्ण झाले असून अहवाल सादर करणार असल्याची उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची माहिती. 12वीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवरती राज्य मंडळाच्या कडक उपाययोजना. कॉपीसारख्या गैरप्रकारांना आळा बसावा यासाठी परीक्षा केंद्राबाहेरच्या 500 मीटर परिसरामधील सर्व झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश. शिक्षण आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय दक्षता समिती स्थापन. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या प्रवेश परीक्षेमध्ये गोंधळ झाला. कल्याण एपीएमसी मार्केटमधील परीक्षा केंद्रावरती सकाळपासूनच पिण्याचं पाणी आणि बसण्याची व्यवस्था नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचा संताप झालेला आहे. हिंगोलीमध्ये पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी आज परीक्षा. 343 पदांसाठी होणाऱ्या परीक्षेसाठी 4,500 उमेदवार. 21 परीक्षा केंद्रांवरती ही परीक्षा होती आहे. संत गजानन महाराजांचा आज 148वा प्रकट दिन आहे. शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी होते आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर रात्रभर खुलं ठेवण्याचा मंदिर प्रशासनाचा निर्णय. अमरावतीमध्ये श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. प्रकट दिनाच्या निमित्ताने संत गजानन महाराज बहुउद्देशीय संस्थानाकडून साकारण्यात आला महाकाल मंदिराचा आकर्षक देखावा बघण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली आहे. यवतमाळच्या कोल्हे लेआउटमध्ये प्रकट दिनाच्या निमित्तानं संत गजानन महाराजांची पालखी सोहळ्यामध्ये परिसरामधील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आणि गणगणगणात बोतेच्या जयघोषामध्ये हा परिसर दुमदुमून गेला. भंडाऱ्यामध्ये देखील गजानन महाराजांच्या प्रकट दिनाचा सोहळा साजरा होतोय. भक्तिमय वातावरणामध्ये महाराजांची भव्य पालखी निघाली तर भंडाऱ्यामध्ये देखील जयघोष करण्यात आलाय. सिंधुदुर्गाच्या आंगणेवाडीमध्ये उद्यापासून भराडी देवीची यात्रा आहे. या यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येनं आंगणेवाडीमध्ये येणार असल्यामुळे मंदिर प्रशासनाची जोरदार तयारी सुरू आहे. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून योग्य ती खबरदारी घेण्याचे प्रयत्न. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या मालवण तालुक्यामधील मसुरे आंगणेवाडीमध्ये उद्यापासून 2 दिवस भराडी देवीची यात्रा आहे. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मुंबईमधले नगरसेवक हे यात्रेला जाणार असल्याची माहिती आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक भीमाशंकर ज्योतिर्लिंग महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांसाठी बंद राहील. सध्या मंदिराच्या डागडुजी आणि दुरुस्तीचं काम सुरू आहे. त्यामुळे मंदिर बंद राहील. मंदिर प्रशासनाची माहिती. 15 फेब्रुवारी रोजी असलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्तानं वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टकडून उत्सवाच्या तयारीला वेग आलाय.
वैद्यनाथ मंदिराला आकर्षक रंगरंगोटी तर उत्तर पायऱ्यांवरती दर्शन रांगांसाठी बॅरिगेटिंग करण्यात आलं. राज्यामधल्या मंदिरांची क्रिकेट लीग रंगणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामधील पुजाऱ्यांसह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा मैदानावरती जोरदार सराव. 14 ते 16 फेब्रुवारीच्या दरम्यान कोल्हापूरमध्ये हे सामने होतील. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून महाआरतीचं आयोजन. लाडक्या भावाला उदंड आयुष्य लाभावं यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये महाआरती केली जाणार आहे. प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये देखील महाआरतीचं आयोजन. बातमी आहे जळगावमधली. जळगावमध्ये एकनाथ शिंदेंचा उद्या वाढदिवस आहे आणि शिवसैनिकांकडून राम मंदिरामध्ये महाआरती केली जाते. अजित पवार यांच्या निधनामुळे एकनाथ शिंदे यांनी पोस्टर वगैरे न लावता साध्या पद्धतीनं वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये भाजपच्या अक्षता तेंडुलकर यांनी फेरीवाल्यांना विरोध करण्यासाठी दादर मार्केटमध्ये सायरन वाजवत रुग्णवाहिका फिरवली. रुग्ण नसताना सायरन वाजवत रुग्णवाहिका फिरवल्यामुळे अक्षता तेंडुलकर यांच्यावरती गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. वाशिममध्ये नोकरी मागण्यासाठी गेलेल्या मुलीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप आहे. माजी सैनिकांच्या कुटुंबासाठी कार्यरत असलेल्या मेस्को महामंडळाकडे सुरक्षा रक्षकाची नोकरीची मागणी करणाऱ्या एका माजी सैनिकाच्या मुलीसोबत हा सगळा प्रकार घडलाय. गुन्हा दाखल करण्यात आलाय. भंडाऱ्याच्या तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिवाकडून रोखपाल महिलेचा विनयभंग. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून अनिल भोयर याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर मंडळामध्ये ऑपरेशन सतर्क. रेल्वे गाड्यांमध्ये दारू आणि तंबाखूची अवैध तस्करी करणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होती आहे. कुर्ला एक्सप्रेसमधून तंबाखू आणि 2 लिटर दारू जप्त करत पोलिसांनी कारवाई केली आहे. जेजुरी गडावरती शर्यतीच्या पूजेसाठी आणलेला बैल हा अचानकपणे उधळला आणि गोंधळ झाला. काही भाविक पायऱ्यांवरून पडले आणि जखमी झाले. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. गोंदियाच्या तरुणाचा भंडाऱ्यामध्ये अपघाती मृत्यू झालाय. तुमसर भंडारा मार्गावरती ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादामध्ये तरुणाच्या दुचाकीची पिकअपला धडक. दिगंबर तूरकर असं या मृतकाचं नाव आहे. जोरदार बर्फवृष्टी होते त्यामुळे केदारनाथच्या भोवती बर्फाची चादर पसरली आहे. तापमान 0पेक्षा कमी झालंय. कडाक्याच्या थंडीमध्ये पोलीस आणि आयटीबीपी जवानांनी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवलेली आहे. मध्य प्रदेशच्या राजगड इथे टायर फुटल्यामुळे हायवेवरती ट्रक उलटलाय. अपघाताच्या नंतर ट्रकला भीषण आग लागली. ड्रायव्हर आणि क्लीनरनं प्रसंगावधान राखलं आणि बाहेर उडी मारली, त्यामुळे जीव वाचलाय. भारतामध्ये येणाऱ्या परदेशी पर्यटकांची महाराष्ट्राला सर्वाधिक पसंती. केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं जाहीर केली आकडेवारी. राज्याला भेट देणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत दुपटीपेक्षा अधिकची वाढ झाली आहे. 2024 मध्ये 37 लाख पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिली आहे. गोंदियामधल्या नक्षलग्रस्त भाग असणाऱ्या बिजेपार या ठिकाणी भाजप आमदार संजय पुराम यांच्या पुढाकारामधून ई लायब्ररीचं लोकार्पण. दुर्गम भागामधल्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता यावी यासाठी या लायब्ररीचा फायदा होणार आहे. मुंबईच्या जोगेश्वरी पश्चिम परिसरामध्ये बंद कारच्या काचा फोडून लॅपटॉप, मोबाईल, पैसे चोरणाऱ्या टोळीला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मुंबई, नवी मुंबई, ठाणे या परिसरामधून चोरीचे 18 गुन्हे उघडकीस आलेत. आरोपींकडून 3,25,000चा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.